राम राम मंडळी. आपण सर्वांना मी गावात आल्यापासून बघतोय, यातले अर्धे जण कोणी गायछाप खाते, कोणी सुपारी खाते, आणि जिकडं बघावं तिकडं व्यसनच करताना दिसतात. मला सांगा, आपल्याला वाटत नाही का गावात व्यसनमुक्ती झाली पाहिजे? मग हीच थीम घेऊन आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्रतिष्ठान महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या समोर एक पथनाट्य सादर करीत आहोत. त्याचं नाव आहे व्यसनमुक्ती. आता बघता तुम्ही हे 4 जण गावातले गायछाप मागून कशा प्रकारे व्यसन फैलवतात. काय रे ऋषा भाऊ, काय चाललं? काहीच नाही बाबा, गेलो होतो गावाकडे, तिकडे आत्ताच आलो. अरे काय चाललं मित्रांनो? काहीच नाही बाबा, सगळं व्यवस्थित. तुमचं काय चाललं? सगळं एकदम ओके मध्ये. शाळा बिळा कॉलेज बिलेज झालं काय? लहानपणी आपण शाळेत होतो, मजा आजा करीत होतो. तुम्ही काय आता भेटत नाही, कॉल करीत नाही. लग्न झालं, तू भेटायला नाही आम्हाला. लग्न झाल्यावर सगळे कॉल विसरलं. मी विसरलं नाही तुम्हाला. नाही, मग त्यांना आणण्यासाठीच गेलतो मी. काय नाही, शेती बिती वगैरे, मोसंबीचं पाणी घोळलंय आता. शेती चालू आहे. तुमचं काय चालू? मला असं वाटतं तू गायच्या खातोस. आवाज मोठा घ्या. टपरून आलोय, धरतो बघायचं. अरे मित्रांनो, नित्या भाऊ गायच्या मळ 2 इडे लाव, चुना जरा कमी लाव. काल काय चुना लावला तू? सगळ्यात तोंडाची कातडी निघली. धर तूच मळ. अरे काय मित्रांनो, तुम्ही काय करू राहिले? गायछाप खाता का? तुमच्या बापाने जे केलं तेच करू राहिले तुम्ही. शांत बसा रे. तू काय केलं? ऐका त्याचा ते लेकरू किती तळमळी सांगते. तुमच्या वयात आम्ही हेच केलं. आम्ही असं कोणाचं ऐकलं नाही, काही नाही, काही अजिबात कोणाचं ऐकत नव्हतो. जे मनाला वाटत तेच केलं. आता तुम्ही तेच करून राहिले. अरे आमची झाली जिंदगी बरोबर, पण आमचं आज झालं गेलं. तुमचं आता चालू झाली, तुम्ही सुद्धा. आम्ही नाही ऐकलं कोणा, तुम्ही तर ऐका. मी तर ते लेकरू सांगताय, मित्र आहे, मोठ्यालाच ऐका सोडा, पण त्याचं तर ऐका. काय जिंदगी बरोबर करून घेता. जाऊ दे रे, झाली जिंदगी बरबाद. ही अशी तरुण पिढी, यांना चांगलं सांगितलं ऐकत नाही. बरं ऐकायचं सोडा, चांगलं सांगितलं तर उलट बोलते. त्यांना कळत नाही का व्यसन वाईट आहे, व्यसन नाही केलं पाहिजे. मग त्यांनी व्यसन सोडायला पाहिजे ना. बरं हे सोडा, तुम्हाला एक दाबड्याची गोष्ट दाखवतो. हे आमच्या गण्या बघा कसं धुलत येतोय. गण्या धुलत येतोय, गण्या धुलत. अरे गणू भाऊ, तू तर काल त्या पोरांना ज्ञान देत होता, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, आणि आज चक्क तू चंद्रावर. अरे माझ भाऊ, माझ भाऊ, मला काय हौस नाहीये. कसं आहे, मग झालं गेलं, आयुष्य संपलंय, लेकरं गाळे सगळं ओके झालंय. पण ह्या पोराचं आयुष्य आता चालू झालंय, म्हणून त्यांना सांगितलं. बाकी काहीच नाही. आपलं जे झालं यांचं नको व्हायला. तू लई चांगला आहेस, तू लई हुशार आहेस, पण दारू मुळे वाया गेला तू. जाऊ द्या, माझ भाऊ येऊ का? चला चला. गणू घरी गेल्यावर तिकडच आले ढोसून. या माणसाने बाई एक वैताग आणला. पोरा पायाची काही काळजी आहे की नाही? काम तर करत नाही, नुसतं फक्त ढोसून यायचं. संसाराची काही काळजी आहे की नाही? राजू, आहे का? कोणाकडे लक्ष आहे का? कुठे आहे का? लक्ष आहे का? बोलला पप्पा म्हणला. तिथं आहात का? आहे का? लक्ष आहे का? कोणाकडे लक्ष आहे? काय करतोय? कुठं जातोय? शिकतोय की नाही? अभ्यास करतोय की नाही? लक्ष आहे कोणाकडे? मला माहित नाही का मग पोरग काय करतो. मग पोरग पाचवीला. पाचवीला मोठा झाला आता. लग्न करून टाक. एवढं लवकर मोठं झालं पोरग. एवढं लवकर. 6वी गेली, 5वीच्या नंतर 7वी गेली, 8वी गेली, 9वी गेली. 9वी पासिंग करून 10वीला शिकताय. तरी लक्ष आहे का? 5वीला बोलतोय. मग पोरग मॅट्रिक मध्ये गेलं डायरेक्ट. सुधीचा हात का?
आयला आम्ही भेटली का चमकी बोललो पोरगं भेटलं गेलंय लय वेळ झाला मग मुलं भेटलं गेलं चल या खुशीत मला जेवायला वाढ आता जेवायला दे मला या गिरा खायचं प्यायचं काही काम तर करत नाही संसाराची काळजी आहे की नाही त्याला साखर संपली शेंगदाणे नाही आणि डोसायला पैसे आहे का काय तुम्ही तुम्हाला तुम्ही काय सगळं सकाळी तुला 100 रुपये शंभर शंभर महिनाभर त्या 100 रुपयाच्या बाजारात काही होणार आहे का अरे मग आणते ना की पैसे नाही माझ्याकडं संसारात काय लागतं काय नाही याची काळजी आहे का काही सध्या पैसे नाही पगार आला राहणार आणखी डोसायला आहे का पैसे डोसायला मी कधीच नाही घेत या गिरा घेऊन द्या शेजारी बसलेला राजू सर्व ऐकत असतो काही दिवसानंतर 10वीचा निकाल लागतो 10वी मध्ये राजू नापास होतो व गावात तो पिऊन पडतो काही लोक त्याला घरी आणून सोडतात जावायचा झाला हा आधी बाप आणि आता पोरगं नुसतं डोक्याला ताण आहे हा मम्मी मी तरी काय करू काय ताण आहे बाई पुन्हा डोक्यात पुन्हा आयुष्य बरबाद झालं बाप तसाच आणि पोरगा तसा बघितलं का आहात तसुतीत पोरगं पोरगे पण आहे मस्त झोपले आरामात झोपले पोरगे तुम्हाला बापाला शिके मला काय शिकिती मी नापास झालो टेन्शन नापास झालं झालं की येत असते का शिकता येत नाही का मला पुढं खूप टेन्शन आलंय मी काय करणार आहे आता पप्पानी जे केलं मी तेच करणार आहे. मी आता खूप दारू पिणार आहे 10वीचं वर्ष रिपीट करायचं ना नाही आता होणार नाही मनीषा मला माफ कर. समजलं का पोरगं बघितलं का आहात तसुतीत मला माझी कळली आता कळती का तू हे बघ तुला मी आज शब्द देतो काय शब्द शब्द देता आजपासून दारू थांबायला सुद्धा हात लावला नाही थांबायला बी हात लावला नाही. बरं शब्द बरं देतो. बघते उद्यापासून बघते माफ कर माफ कर. अगं मंडळी ही अशी बाप लेकाची कहाणी आपण जसं वागतो जसं करतो तसेच लहान लेकरं शिकतात आणि पुढे वागतात म्हणून आपण चांगलं वागलो आपण चांगलं नेतृत्व केलं आपण चांगल्या समाजासोबत वागलो तर आपले लेकरं चांगले होतील आपला तो आदर्श घेतील निष्ठावान बनतील म्हणून गावकऱ्यांना सांगतो व्यसनापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहा आणि आमचं नाटक आम्ही संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र